नमस्कार. जनतेचा आवाज 24/7 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. पाहूया बातमी आताच्या घडीची. लोहा येथील मोठी बातमी. शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची भीती. यावेळी आयर्न सिटीमधून एक अतिशय गंभीर आणि ताजी बातमी समोर येत आहे. लोहा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कलावतीबाई वजन काट्यासमोर असलेल्या इंद्रायणी हार्डवेअरला अचानक आग लागली असल्यामुळे संपूर्ण दुकान जळून खाक झाले आहे. आगीची माहिती मिळताच लोहा अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले, परंतु आगीची तीव्रता जास्त असल्याने सुरुवातीच्या प्रयत्नामध्ये आग आटोक्यात आणणे कठीण झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नांदेड महानगरपालिकेकडून अतिरिक्त अग्निशामक गाड्या मागविण्यात आल्या. याच्यावरती नांदेड महानगरपालिका अग्निशामक दल हे अधिकारी मोहम्मद साजिद, साहेबराव नरवाडे, राहुल पानपट्टे आणि इतर टीम अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली अग्निशामक विभाग आग विझवण्यासाठी सतत कार्यरत आहे. तसेच घटनास्थळी लोहा नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष शरद पवार, नगरपालिका नगरसेवक मारुतीभाऊ जंगले, लोहा पोलीस स्टेशनचे PI नागनाथ आयलाने आणि प्रशासकीय अधिकारी परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही दिलासादायक बाब आहे. दरम्यान इंद्रायणी हार्डवेअर सतीश शेटे यांच्या मालकीचे असल्याने निश्चित झाले आहे. या भीषण आगीमुळे सुमारे 50 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज मालकाच्या नातेवाईकांनी व्यक्त केला. प्राथमिक माहितीनुसार आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचा संशय आहे, तरी प्रशासनाकडून अधिकृत पुष्टी अद्यापही प्रतीक्षेत आहे. आगीचे खरे कारण तपासात आहे. जनतेचा आवाज 24/7 न्यूज नांदेड.